आंदोलनाचा धसका घेत मनपाने उड्डाणपुलावरील काम सुरू केले। नाशिक रोड परिसरात सिन्नर फाटा उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर झाले होते। वारंवार निवेदन देऊनही मनपा प्रशासनाने झोपेचं सोंग घेत या समस्येकडे दुर्लक्ष केले। परिणामी या ठिकाणी 2 तरुणांना जीव गमवावा लागला। शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला होता, परंतु यात सह पोलीस आयुक्त सचिन बारी, नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मध्यस्थीने महानगरपालिका अधिकारी बांधकाम विभाग सुरेश पाटील व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे यांच्यात चर्चा होऊन नागरिकांच्या सोयीस्कर असा निर्णय घेण्यात आला आणि महापालिकेने शिवसेनेच्या नेत्यांचा धसका घेत रात्रीच काम करण्याचे आश्वासन देऊन लगेच कामाला सुरुवात केली। रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम मनपाने हाती घेतल्याने ठरवण्यात आलेले आंदोलन मागे घेण्यात आले। स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरती एक 10 ते 15 दिवसापूर्वी एक अपघात झाला होता। तो अपघातामध्ये एक युवकाचा जीव गेला होता। खरं तर हा अपघात होण्याचं मूळ कारण म्हणजे रस्त्याची झालेली चाळण आणि त्या अनुषंगाने आम्ही नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 च्या वतीने शिवसेना युवसेनेच्या वतीने विभागीय अधिकाऱ्यांना भेटून त्या ठिकाणी आम्ही 29 तारखेला निवेदन दिलं का जे खड्डे पडले ते खड्डे त्वरित बुजवा। ते बुजवताना धातूर मातूर न करता चांगले मजबूत खड्डे बुजवले पाहिजे, म्हणजे डांबराने बुजवले पाहिजे, मुरुम आणि पेवर ब्लॉकने नाही। तर त्यांना आम्ही 7 दिवसाचा मुदत दिली होती। तर आज 4 तारखेला आम्ही जर त्यांनी काम केलं नसतं तर या ठिकाणी मोठं जन आंदोलन, रस्ता रोकोचं आंदोलन करणार होतो। परंतु नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पीआय असतील आणि नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांची आमची आज मीटिंग झाली आणि त्यांनी आश्वस्त केलं का आजची आज आम्ही काम चालू करणार आहे। त्याच्यामुळे आज आम्ही आता आंदोलनाला स्थगित केलं आणि या ठिकाणी आता काम चालू होत आहे। खरं तर काम होत असताना बघून समाधान वाटतंय का बरं भविष्यात एखाद्याचा अपघात होऊ नये आणि त्याला त्याचा जीव गमावायला लागू नये याचं समाधान आम्हाला सर्वांना वाटतंय। आणि मी खरं तर नाशिक रोड पोलीस स्टेशन असेल किंवा महानगरपालिकेचे आमचे पाटील साहेब असतील हे सगळ्यांचे आभार मानतो का वेळेत आपण हा रस्ता पूर्ण करताय। खरं तर इकडून मागच त्यांनी करायला पाहिजे होता, जेणेकरून एखादा तो जो मुलगा आहे दाते त्याचा जीव वाचला असता आणि त्याच्या आई वडिलांचं आपल्याला निश्चित आशीर्वाद भेटले असते का बरं तो त्यांच्या आई वडिलांसाठी एकुलता एक होता।